कर्क राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान कर्क राशी. गुरु ग्रह 1 जून म्हणजे अगदी महिन्याच्या पहिल्या दिवशी कर्क राशीमध्ये प्रवेश करतोय मिथुन राशीतून. कर्क राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ घटना म्हणता येईल. महिन्याची सुरुवातच राजयोगाने आहे. गुरु ग्रह उच्चीचा शक्तिमान असा हंस नावाच्या पंचमहापुरुष योगापैकी एका राजयोगामध्ये लग्न स्थानामध्ये स्थित झालेला आहे. प्रचंड मोठी बुद्धिमत्ता आणि गुरु महाराजांची अमृतदृष्टी पंचमावर, सप्तमावर आणि भाग्यावर आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी या महिन्याची सुरुवातच अगदी सोने पे सुहागा अशी असणार आहे. जे म्हणून काही काम कार्य हाती घेतील ते त्यांचं परिपूर्ण होणार आहे. द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह 15 जून या दिवशी वृषभेतनं मिथुनेत जातो आहे. मग धनस्थानाचा स्वामी लाभामध्ये जाणं आणि ते उपचय स्थाने सूर्यग्रहाला ते मानवतं नैसर्गिक पापग्रहाला. त्यामुळे आर्थिक समस्या या महिन्यामध्ये भेडसावणार नाही. कुटुंबामध्ये प्रेमाचं वातावरण, कुटुंबामध्ये सहकार्याची भूमिका, परिवाराला काय हवंय नकोय त्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देण्यात कर्क राशीचे लोक यशस्वी ठरणार आहेत. तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा राशी परिवर्तन करतोय 22 जूनला. तो स्वतःच्या राशीतनं मिथुन राशीतनं राशी परिवर्तन करून कर्केत येतोय. वेश व्ययामध्ये म्हणजे विपरीत नावाच्या राजयोगामध्ये स्थित असणार आहे. आणि लग्न आल्यानंतर सुद्धा या बुध ग्रहाची जी फलप्राप्ती आहे ही उत्तम अशी पाहायला मिळणार आहे. व्यापारामध्ये, उद्योगामध्ये नवनवीन गोष्टी करणं, नवीन प्रयोग करणं, नवीन गोष्टी साध्य करणं, या गोष्टीसाठी कर्क राशीचे जातक हे अतिशय तत्पर राहतील. चतुर्थ स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 8 जूनला राशी परिवर्तन करतोय. व्ययातनं लग्न स्थानामध्ये स्थित होतोय. पहिले 8 दिवस मी सांगेल वास्तू घेऊ नका, वाहन घेऊ नका, शेतीवाडी जमीन घेऊ नका. नवीन कार्याला सुरुवात करायची असेल तर ती 8 तारखेनंतर करा. यश तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. 8 तारखेनंतर वास्तू घेण्यासाठी उत्तम कालखंड आहे. वाहन घेण्यासाठी उत्तम योग आहे. शेती जमीन खरेदी करण्यासाठी उत्तम योग आहे. पशुपालन करण्यासाठी किंवा शेतीमध्ये अंतर्गत पीक घेण्याच्या दृष्टीने काही महत्वाचा विचार तुम्ही करत असाल, शेतीमध्येच तुम्हाला गोपालन करायचं असेल, शेतीच्या दरम्यानच तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनेक जोड धंद्यांचा विचार करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पंचमस्थान वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 20 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो मेषेतनं वृषभेत जातोय. 2 राजयोग आहे. पहिला राजयोग तर पूर्ण महिनाभर आहे. पुढे काही कालखंड राहील. आणि कर्क राशीच्या जातकांसाठी एक दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मंगळ महाराज हे दशमात स्वराशीचे
रोचक नावाच्या पंचमहापुरुष योगापैकी सर्व शक्तिमान अशा म्हणजेच स्पर्धा परीक्षा दिलेल्या असेल, नोकरीसाठी कुठे प्रयत्न करत असाल तर ते यशदायी होईल. संतान प्राप्तीचा उत्तम योग, इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याचा उत्तम योग, अचानक धनप्राप्तीचे योग, शिक्षणामध्ये मोठं पद प्राप्त होण्याचा योग, शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग आहे. षष्ठ स्थान या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा लग्नामध्ये राजयोगामध्ये स्थित असल्या कारणानं रोगाची पीडा, शरीर पीडा तुम्हाला जाणवणार नाही. शत्रूंनाही आपलंसं करून घेण्यात यशस्वी राहाल. मातुल घराण्यातील लोकांचं विशेष प्रेम तुमच्यावरती निर्माण होईल आणि नवीन मार्गक्रमण तुम्ही कराल. सप्तम स्थान स्वामी शनी ग्रह भाग्यात आहे. पती भाग्यवान मिळणं, पती भाग्यवान मिळाल्यानंतर संसार सुखाचा होणं, चांगली पत्नी प्राप्त होणं आणि यामध्ये विशेष शनी महाराज जर असेल, वैवाहिक जीवनाच्या संदर्भात लेट जरी झालं तरी एकनिष्ठ पती अथवा एकनिष्ठ पत्नीची प्राप्ती करून देतात. याच बरोबर जर व्यापार तुम्ही एकत्रित पार्टनरशिप मध्ये करण्याचा विचार करत असाल तर ती गोष्ट ही उत्तम आहे. अष्टमामध्ये कुंभ राशी स्वामी शनी ग्रह भाग्यात आहे. भाग्याची साथ लाभेल, अचानक धनप्राप्ती होईल, अचानक शेतीवाडीच्या संदर्भात चाललेल्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. सातत्य ठेवा, खंडित करू नका. या जून महिन्यात विशेष कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे योग आहेत. भाग्यस्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा लग्नामध्ये स्थित आहे. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. कर्क राशीच्या जातकांना गुरु कृपेचं छत्र प्राप्त होण्याचा योग आहे. परदेशात नवीन व्यापार उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा योग आहे. नवीन कामांना चालना मिळण्याचा योग आहे. आणि दशमेश दशमात पहिले 20 दिवस राजकीय क्षेत्रातील लोकांना मंत्रीपद प्राप्त होण्याचा योग, विधानसभेवर जाण्याचा योग, विधान परिषदेवर घेण्याचा योग. काय विचारावं, तुमच्या कार्यकर्तृत्वामध्ये सिरपेच्या मध्ये मानाचा तुरा खोवला जाण्याचे योग दाखवत आहेत. लाभस्थान, लाभेशाचा विचार करता स्वामी शुक्र ग्रह पहिले 8 दिवस हे व्ययात आणि नंतर लग्नात आहे. पहिल्या 8 दिवसामध्ये जे काही आर्थिक आपण हालचाली करण्याचा प्रयत्न करू ते थोडे मायनस मध्ये वजा बाकीत जातील, परंतु 8 तारखेनंतर बेरीज ही पॉझिटिव्ह चांगलीच येणार आहे. मिळालेल्या लाभाचं रूपांतर चांगल्याच ठिकाणी होणार आहेत. कर्ज मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर बँकेचं काम सुद्धा 8 तारखेच्या नंतरच तुमचं होईल. व्ययस्थान स्वामी बुध ग्रह 22 तारखेला लग्नामध्ये येत आहे. पहिले 22 दिवस विपरीत राजयोगात आहे. खर्च जरी होऊ देत नसले, कार्यामध्ये कुठे तुम्हाला ते मागे पडू देणार नाही. कमी खर्चात जीवन कसं जगावं हे या महिन्यात लक्षात येईल. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9, शुभ रंग नारंगी आहे. शुभ दिवस 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख आहे. अशुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. मंत्र देतो ओम माधवाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.